राष्ट्रवादीनं 2004 साली मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही याबाबत मोठा दावा शरद पवारांनी केलाय। मुख्यमंत्रीपदाच्या मान्यतेचा नेता त्यावेळी पक्षात नव्हता असं सांगून त्यांनी अजितदादांसह भुजबळांचंही तोंड बंद केलंय। पाहुयात याच संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतरही पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिल्याचा आरोप अजितदादांनी केला होता। या आरोपाला आता शरद पवारांनी उत्तर दिलंय। 2004 मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून आले, पण मुख्यमंत्रीपदाची कुवत नसलेला नेता राष्ट्रवादीत नव्हता असा दावा शरद पवारांनी केला। मुख्यमंत्री ते कोण चालवणार त्याच्यावर याचा विचार आम्ही करत असताना अजितदादांचं नाव तेव्हा नव्हतं। अजितदादा त्यावेळी इंजिनियर। छगन भुजबळांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं, पण त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असती अशी भीती पवारांनी व्यक्त केली आहे। छगन भुजबळ होते, आणखीन काय होते, त्याच्यात पक्ष एकत्र राहील असं मला वाटतं नाही। त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता। आज नाही, उद्या, लगेचच्या लगेच नाही। आणि त्याचा फायदा स्टेबल गव्हर्नमेंट द्यायला आम्ही यशस्वी झालो नसतो। छगन भुजबळांनी पवारांच्या या दाव्यावर पलटवार केला। पवारांनी दोनदा उपमुख्यमंत्रीपद दिलं, त्यावेळेस पक्ष फुटला नाही असा टोला भुजबळांनी लगावला। त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा, ते पक्ष वगैरे काही फुटला नाही तसा। आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटलाही ही परिस्थिती। काँग्रेस फुटल्यानंतर पवारांसोबत गेलो नसतो तर काँग्रेसनं 2004 साली मुख्यमंत्रीपद दिलं असतं अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली। मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं। काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो, अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन। शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य करून एकाच दगडात अनेक पक्षी मारले। अजित पवार 2004च्या काळात अपरिपक्व होते हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय। शिवाय भुजबळांच्या विरोधात राष्ट्रवादीत किती असंतोष होता हेही त्यांनी सांगितलंय। पण पवारांच्या या दाव्यानं भुजबळ आणि शरद पवारांमध्ये आता भरून न येणारी दरी निर्माण झाल्याचं स्पष्ट झालंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।